मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हुसेन याला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलाय। लवकरच तहव्वूर राणाचे आता अमेरिकेमधून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात येईल। तहव्वूर राणाला भारतामध्ये आल्यानंतर पुढे काय होणार बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील जखमा 17 वर्षांनंतरही ताज्या आहेत। 26/11चा हल्ला मुंबईकर अद्यापही विसरलेले नाहीत। या हल्ल्यातील दोषी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताच्या हवाली करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमधील तुरुंगातून तहव्वूर राणाचं लवकरच भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात येईल। मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीशी राणाचे संबंध आहेत। 26/11च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार डेव्हिड हेडलीचा तो साथीदार आहे। डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा हे दोघेही मूळचे पाकिस्तानी आहेत। हल्ल्याच्या आधीपासून हल्ल्यापर्यंत हेडली आणि राणा हे मुंबईत होते। तहव्वूर राणानं मुंबईत इमिग्रेशन सेंटर उभारून व्यवसाय सुरू केला होता। मुंबईत तो अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेत होता। मुंबईत राहून तहव्वूर राणानं दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आहे। मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात राणानं हेडलीला मदत केल्याचाही आरोप आहे। अमेरिकन सुप्रीम कोर्टने त्याचं जे रिव्ह्यू पिटिशन होतं हे फायनली रिजेक्ट केलेलं आहे। तहव्वूर राणाला भारतात पाठवल्यामुळे अनेक गोष्टीवरती उजेड पडणार आहे आणि पुरावे देखील भारताला पाकिस्तानच्या विरुद्ध मिळू शकतात। याला कारण असं आहे की डेव्हिड हेडली जो 26/11च्या अगोदर मुंबईत आला होता, 26/11 नंतर मुंबईला होता, 26/11 जिथे हल्ला झाला त्या ठिकाणचे सगळे फोटोग्राफ डेव्हिड हेडलीने घेतले होते आणि हाच डेव्हिड हेडली तहव्वूर राणाच्या याच्याप्रमाणे त्याचंच इमिग्रेशन सेंटर ऑफिस त्याने मुंबईला उघडलं होतं। त्यामुळे माझ्या मते तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हे भारताच्या दृष्टिकोनातून मोठं यश असं मी मानतो। तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानी असून नंतर त्यानं कॅनडाचं नागरिकत्व मिळवलं होतं। लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित असून पाकिस्तानी लष्करामध्ये डॉक्टर म्हणून त्यानं काम केलंय। 2009 साली डॅनिश वृत्तपत्रानं प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचं एक चित्र छापल्यानंतर वृत्तपत्राचं कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची योजना राणानं आखली होती। या प्रकरणात शिकागोच्या न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं होतं। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाला 15 वर्षांपासून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते। आता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं मान्यता दिल्यामुळे भारताकडे हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झालाय। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात राणा विरुद्ध खटला चालणार। मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याचा सहभाग उघड करण्यास यामुळे मदत होईल। राणाचा लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी ISIशी संबंध उघड होणार। पाकिस्तानी दहशतवादी आणि पाक गुप्तचर यंत्रणेच्या संबंधांची माहिती मिळणार। मुंबईकरांच्या एका शत्रू विरोधात खटला चालवून शिक्षा देण्याचा मार्ग मोकळा होणार। भारताविरोधात कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडण्यास मदत मिळणार। देखिए, ऐसी घटना से देश को मजबूती मिलती है। षड्यंत्र करने वालों को जरा एक बड़ा झटका मिलता है और जिस प्रकार से ये हमारे लिए आनंद की बात है, तो निश्चित रूप से इससे महाराष्ट्र और देश मजबूत होगा। देश की जनता को हमारी सरकार जिस प्रकार से सिक्योरिटी का आश्वासन दे चुकी है, हमारा देश सुरक्षित रहेगा, हमारे देश की जनता सुरक्षित रहेगी। आने वाले दिनों में कोई भी इस देश के खिलाफ षड्यंत्र नहीं कर पाएगा। ऐसी घटनाओं से ऐसे विषय से हमारे देश में मजबूती आती है। आरोपांमध्ये कट रचणं, भारताविरोधात युद्ध पुकारणं, हत्या, दहशतवाद आणि फसवणूक असे गुन्हे तहव्वूर राणा याच्यावर दाखल आहेत। राणानं मुंबईत हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांचं कौतुक केलं होतं। राणाचं प्रत्यार्पणाविरोधातील अपील फेटाळताना भारताने पुरेसे सक्षम पुरावे दिल्याचं अमेरिकन न्यायालयानं म्हटलं होतं। त्यामुळे आता तहव्वूर राणा भारताच्या ताब्यात येणं हे मोठं यश मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।